संसार ज्यांना शिकवायचं आहे वैज्ञानिक आहे त्यांच्यासारखं उठून येतात ते सामान्य लोकांसारखे वाटतात सामान्य लोकात मिसळून जातात मुलात मुलगा बाई बाई माणसात माणूस निर्गुण आहे तुला निर्गुण निराकार तत्वगुरु अवतार करती व्यवहार सामान्य लोकांसाठी जीवन जगतात खाती पिती नित्य व्यवहार करते सामान्याच्या रीती एकी संत गुरु याची काय साक्ष नित्य असे दक्ष परोपकार कोणी दुःखी आला तत्काळ स्वतः जेवण टाकून देते स्वतःचा आरामात त्याग करते पण त्या दुःखीताचं दुःख हरण केल्याशिवाय राहणार गुरुची ओळख सेवा करून घेणार सेवा करते नित्य असे दक्ष इतका उपकार करणार पुढे जाऊन म्हणतात मग ह्याची संत गुरु याची काय साक्ष आणि जगासारखे वाक्य साक्ष काय व्यास माणसासारखेच होते ना कृष्ण माणसासारखेच वाटले ना राम माणसासारखेच वाटले ना तो परमात्मा कशावर नीती आणि प्रीतीवर त्यांच्या कर्मावर हे की संत गुरु याची नित्याचे दक्षिण परोपकार करणारा गुरु आहे संत आहे मणिनारायण अपरोक्ष ज्ञान म्हणजे त्याच्या ज्ञानाचा अंतर असा ज्ञानी कोणता ब्रह्मानंद केवलम त्या गुरुच आणि दुःख कधी पाहिलंच नाही ब्रह्मानंद जेव्हा जातो आनंदी आम्हाला असं वाटलं की बरेच दिवस झाले घेतलेला गेलो नाही आता गुरु महाराज बोबडे बाबडे गुडले बाडले गुटला पडत असतील परंतु विरक्त दिसला ब्रह्मानंद ब्रह्म परम सुख केवलम दंडवा दंडव नाही हा महाग आहे तो महाग आहे तो त्यांच्या पत्रात सर्व एकच मिळाला नसते हे बाई आहे तो माणूस आहे भेदभाव दंडवातीतम गगन सदृश्य गगन जिथं जाण तिथे आहे तसं त्या गुरुचं ज्ञान कणकणा गगनाला सोडून कोणी जाऊ शकत त्याप्रमाणे त्या गुरुला सोडून कोणी जाऊ शकत एवढा प्रभाव आहे काय कधी तुझं चालणार आहे ब्रह्मानंदम परम केवलम ज्ञान दंडवातीतम गगन सदृश्य तत्व जाणतात अष्टांग योग पिंड ज्ञान त्यामुळे थोडं तत्वज्ञान त्यामुळे थोडं आत्मज्ञान आत्मज्ञान म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडाचं ज्ञान होते आत्मज्ञान हा शब्द संस्कृत आहे याचा अर्थ पाहिला पिंड आणि ब्रह्मांडाचं ज्ञान म्हणजे कोणाला ज्ञान करतं आत्म्या ज्या आत्म्याने या पिंडाचं लक्षात मुद्दा ज्या आत्म्याने या पिंडाचं ज्ञान आहे ज्या आत्म्याला या ब्रह्मांडाचं ज्ञान आहे ते आत्मज्ञान आम्हाला पिंडाचं ज्ञान माहीत नाही कोणत्या इंद्रियाचं नाव काय आहे कोणत्या इंद्रियाचं कर्म काय आहे ते आम्हाला माहीतच नाही आहे आमच्यात वायू आहे कोणत्या प्राणवायूचं काम कोणतं आहे व्यानाचं काम काय आहे उदानाचं काम काय आहे अपानाचं कार्य काय आहे देवदत्त कथा आहे की तुम्हाला ज्या वावराचे चार कोणी माहीत नाही तो वावराचा माल कसा क्षत्र म्हणजे शरीर क्षत्र म्हणजे शेत क्षत्र म्हणजे शरीर पिंड त्याचं ज्ञान ज्याला तो क्षत्रज्ञ कोणा तो म्हणजे त्या शेताचा माल हो आणि म्हणून आधी अध्यात्म याचा अर्थ असा आहे की या पिंडाचं याला ज्ञान असलं याला काय म्हणजे याला काय म्हणजे नखाने काय केस फुकले केस काय आहे रोम काय आहे पाय काय आहे एवढा मोठा परिचय या पिंडामध्ये किती तत्व आहे 52 तत्व आहे फक्त तुम्हाला 2च माहिती आहे तुम्हाला 2च माहिती आहे 52मध्ये का जिबली आणि भोगाची बुलली सद्गुरुनाथ महाराज तिथे आणि स्वतः ज्ञानी समोर दिमाग बाळगता अभिमान बाळगता टाठा बाळगता समाजासारखं कोणीच नाही कुठे गुरु नको आम्हाला माहीत नाही गुरु आमच्या काय लागते त्या गुरुलेखा किंमत आमच्या समोर
किती दिवस हे जे तुम्हाला संपत्ती शरीर संपत्ती दिली आहे ती सदुपयोग करण्याकरता नाटकं करण्याकरता दुरुपयोग करण्याकरता मस्तीचा फायदा वगैरे करता नाही आणि कधीला सहाय्य करणारे अत्याच्या गुन्ह्याच्या व्याधीच्या नंगेशे करण्याकरता नाही. कारण भगवंतानी ही धर्मपरंपरा टिकवण्यासाठी आपल्या अंतकरणातील कारक पुरुष म्हणतात का भगवंतात विलीन झाले. पण धर्म टिकून ठेवण्याकरता कलियुगामध्ये भगवंतांनी अनेक ठिकाणी संत पाठवले म्हणजे त्यांचे अवतार निर्गुण निराकार अवतार करती व्यवहार सामान्य करते राहते दाखवत नाही कोणाला आणि त्याला ओळखू शकत नाही. मी अनेक ठिकाणी गेलो माझ्यावर मिनेबाजी होते मोठे मोठे फेटी बांधणारे होते मराठीवर होतो सुरत महाराज त्याच नमस्कार त्याच्यात काय आहे. पण जेव्हा मी कीर्तनाला उभा आहे नाही आपण भरतीचं काय लागू चौकशाच्या पाया लागू साहेबांना ओळखत नाही आपण महाराज हे आहे. महाराजांनी ओळखतो महाराजाच्या बायकोला कोण ओळखतो महाराजाच्या बायकोला कोण ओळखू शकलं तर महाराजाच्या पोराला कोण ओळखते उकडता घेणे महाराज. कारण तुम्हाला दोनची निर्यातच ज्ञान आहे एकच पटकली तुम्ही झटकले लटकले पटकले. जिबली रसनेंद्रिय आणि जनेंद्रिय आणि म्हणून कली तुमच्या उरावर बसला. म्हणून सत्य ज्ञानामध्ये सत्यगुरु जो काही घेत नाही तुमच्याकडून अपेक्षा नाही सर्व तो देत आहे जीवन तरी त्या गुरु तुमची श्रद्धा भावना नाही. कारण तुम्ही गुलाम बनले आहे त्या दोन गोष्टीचे जिबली आणि खात्री इंद्रिय. आणि जे तुम्हाला जे देत असतील ते तरुण त्याच्याकडे लक्ष आहे तुमच्याकडे काय लक्ष तुम्ही बुद्धी झाले शरम वाटायला अशी म्हणणारी कोण जायची पाहिजे दोघांची कोणाची दोघांचीच आहे. खाड याच्यातच पाहिजे आणि भोगाले अनेक लोक पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की आला पाला बकरी खा दे उसको सता दे काम घी रोटी खुद दबावे उसको कैसा आराम. आला पाला खाणारी बकरी कापत असताना बो बो करते तर दररोज एवढं चाललं आहे तर ते मस्ती कोण ठेवू शकते. आणि म्हणून संतांचा आहार फार कमी असतो. तुम्ही खाता ते भाज्या संत खात नाही इतका तेल संताला आवडत नाही इतके मसाले संताला आवडत नाही. स्वादिष्ट पाचक आणि फार थोडं जेवण असतं. संत इतकंच खातो जगाला एवढं ओढून देतो 11-12 किलोवर गेला आहे. आणि यावेळेस ते सौभाग्य आहे चातुर्माश अति संख्येने वाढत चाललं. इतकी संख्या मी पुण्यात चातुर्मासात पाहिली नाही पण संख्या वाढत आहे. पण इथले मुळातील लोक आहेत ते मात्र बिघडत आहे. हे दुर्दैव आहे. नवीन लोक येत आहेत आणि जुने लोक बिघडत आहेत. आता या लोक जे नवीन येणार आहेत ते कोणाचं कोण शिकतील जुन्या लोकांचं. आणि जुने लोक काय काय मान काम सद्गुणाचं आहे 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 त्याच्या प्रेमाची किंमतच काय. मग आमच्या प्रेमाला कुठे किंमत आहे आमच्या कामाने किंमत आहे. जो काम देत असेल तो आमचा सकाळ त्याच्या पायाला त्याला नमस्कार करू आदर करू बायावर कळकळता करू गोड बोलू हसू. कारण आम्हाला आत्मा काही माहीत नाही परमात्मा काय कळलं. आम्हाला पिंड काय हेच माहीत नाही. त्या पिंडात कोणत्या कोणत्या वस्तू हेच माहीत नाही तर त्याला काय करणार. असताना एवढं पिंड ज्ञान या पिंडाचं ज्ञान ज्याला आहे आणि ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे पिंड आणि ब्रह्मांड एक आहे तर पिंड ब्रह्मांडाचं ज्ञान देणारा आत्म्याचं ज्ञान मग आत्मज्ञान. पण काही लोक म्हणते तुम्ही कथा सांगितली का सांगणार. हे कोणाचं ज्ञान आहे वावर कोणाचं आहे आत्म्याचं. या आत्म्याने त्या वावराचं ज्ञान असलं या टोकाने काय त्या टोकाने काय त्या टोकाने काय जाणलं कोण आत्मा जाणलं. म्हणून आत्म्याने जाणलं म्हणून कोणाचं ज्ञान झालं हे लक्षात घ्या. सद्गुरुनाथ तुम्ही कोणी संताला विचार तो हेच सांगणार आत्मज्ञान म्हणजे परमात्म्याचं ज्ञान. असं परमात्मा काय ज्ञानच आहे.
मग ज्ञानाचा विषय होतो का? व्याकरण समजतं का थोडंसं? ज्ञानाचा विषय होत नाही. ज्ञानाचा विषय अज्ञान आहे. ज्ञान म्हणजे चैतन्य. चैतन्याचा विषय जड आहे. आणि म्हणून त्याने घराने भीत चालवली, म्हणजे शरीर चालवलं. शरीर भिंत आहे, भीती आहे. शरीराला भीती आहे म्हणून त्याला भीत म्हटलं. कोणा चालवली? आत्मा, ज्ञानेश्वर. आत्मा निघून गेला तर अशाही ज्ञानेश्वर. आणि गजातल्या गजा म्हणतात. गजाने बरोबर कळत नाही. अशाही त्या मुखातून वेद बोललं. हे काय? जे आमच्या बाया इथं मंत्र म्हणतात सुरुवातीचे, ब्राह्मणाला येत नाही. लिहून ठेव. ब्रह्मांड प्रमाणे मग मी अनेक म्हणतात. टीका नाही. मंत्र उच्चार ज्याला जमते स्पष्ट तो ब्राह्मण. ब्राह्मणी परिषद त्याला शब्दाचा उच्चार आणि शब्दाचा अर्थ कर्म ज्याला कळलं ब्रह्म जाणीतो तो ब्राह्मण. आणि माझी अशी प्रतिज्ञा आहे, माझं वय किती होत आहे, माझा शब्द स्पष्ट असेल, त्यातला अर्थ मी स्पष्टपणे सांगत असेल तर ते ब्रह्मपद म्हणतो ठेव. जेव्हा शब्दात गोंधळ होईल, उच्चारामध्ये अडखळेल तेव्हा वाणी माझी बंद करू. सद्गुणात सांगाय तात्पर्य असा हा महिमा कलिता आणि स्वहिता करता रडणारे सौदागदार कृष्ण म्हणे. गुरुजवळ गेले महाराज तो काय सांगा, कारण कलिमदसे धर्म प्रभू आम्हाला ज्ञानच माहीत नाही. ज्या घरात राहता घराला कोणाडे किती आहे, दारं किती आहे, खिडक्या किती आहे, हेच माहीत नाही आम्हाला. तो घरात आम्हाला तसंच नाही. ऐकून घेत होती लाज असेल तर बायकोच्या मनात काय चाललं आहे, बायकोच्या कोणत्या इंद्रियात कोणती देवता आहे, कोणत्या ठिकाणी कोणता वायूचा वास आहे, हे नवऱ्याला माहीत नाही. तो नवरा कसा होऊ शकतो? ज्या माणसाला शेताचं ज्ञान नाही तो शेतकरी होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्याला पिंडाचं ज्ञान माहीत नाही, ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान, ब्रह्मांड किती तत्वाचं आहे हे माहीत नाही, तो गुरु म्हणू शकत नाही. अष्टांग योग काय? अष्टांग अष्टदा प्रकृती आहे म्हणून अष्टांग योग पिंड ज्ञान. त्याहून तो तत्व किती तत्व आहे, त्याहून थोडं ब्रह्मज्ञान. ब्रह्मा काय? कुठून निर्माण? विष्णू काय? शिव काय? हे मायेचे पोटते, हे मायेचे हो ओळख त्यांनी. ती मायावी आहे. मी त्या मायेने जो ओळखतो, त्या माये जो तो मायापती आहे. सद्गुरुनाथ तो लक्ष्मीचा पती आहे. माया त्याच्या स्वाधीन, लक्ष्मी त्याच्या अधीन. तो मन तिथे जाते आणि जिथून काढायचे ते तिथून काढूनही जो चढवते तो तुटतो, जो चढवते तो तुटू शकतो. आणि म्हणून मायेला ओळखत नाही आम्ही. तो माया किती कसा होतो? माया काय? ब्रह्म काय? माया ही पोळ आहे. गुरुच्या आज्ञेने कार्य करत आहे. ब्रह्म, विष्णू, शिव. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक सदा करता अविनाश एक सद्गुरुपद. जय जय गुरु महाराज. अशा ज्ञानी पुरुषाची जेव्हा निंदा होते, अपमान होतो, अपकीर्ती होते, घृणा होते, तेव्हा काय होते? सर्वस्व जे प्राप्त झालं ते नष्ट होते. कारण दुर्बुद्धी ते या घराण्यामध्ये संतांची सेवा चालत नाही. जिथं गुरुसेवा चालत आहे, अशा संत सेवेत, गुरुसेवेत ज्यांचा मार्ग चालत कृष्ण आहे,
अशा परिस्थितीमध्ये शमी ऋषीचा अपमान करण्याची दुष्टबुद्धी निर्माण झाली. त्याच्या गळ्यात साप टाकला आणि त्याचं प्रायचित्त, या वाईट कर्माचं प्रायचित्त काय भेटलं? 7व्या दिवशी मृत्यू. चुरंगरूचा शाप भेटला. जेव्हा शाप भेटते का तो मरणार आहे, तर तो मरणारा माणूस पोरावर प्रेम नाही करत, बायकोवर प्रेम नाही करत, खाण्यापिण्यावर प्रेम करत नाही, रडतो, विचार करतो मरणार आहे. आणि फाशी घालण्यापैकी विचारते काय काय की त्याचं सांगा. मला मागू नका, मला मागू नका. त्याचं ऐश्वर, त्याची बिल्डिंग, त्याची चांगली, त्याची सोनं, पत्नीसारखी बायको त्याला सुख देऊ शकत आणि मरणाऱ्याला काही सुख देणार नसते. ह्या वस्तू जिवंत राहणाऱ्याच्या सुखाच्या क्षणी जो मरणार आहे त्याची किलोवर सोनं, सुंदर पोट्टी, सुंदर बायको, सुंदर पोट्ट पण एका म्हणतो. इथं तर राज्य, पृथ्वीचं राज्य होतं परिस्थितीकडे. पण त्याला मृत्यूची घटना जेव्हा कळली तेव्हा वाटलं काय रे माझ्याकडे विनाकारण त्या संताचा, जे संत उद्धार करण्याकरता, धर्माची परंपरा टिकवण्याकरता, परमात्म्याच्या अंश आहे, निर्गुण राहतात, सगुण झाले, साधे सुधे राहतात, जगाला सुधरवतात, त्या संताचा जन्म उदास वाटते. आता माझ्या मना होणार विवंचना सांगू कोणीतरी जाणे आपुलिया सुखात, कोण माणसाखा अंतरिका. कोणाला विचार सांगू की दुःख आहे पण कोण काय आहे? सर्व सुखाची बाकी तरी दुःखाचा सुख के सर्व साथी, दुःख के नाही कोणी कुठे लो. कोण्यातरी जाणे आपुलिया सुखात, तर मला ती विचारली कोणाला सांग सर्व याला दुःख सांगत येतात. त्या दुःखीचा दुःख हरण करण्याचा प्रयास आहे. पण मला जेव्हा दुःख येते तेव्हा मी सांगू कोणाला, कोण आहे का त्याच्याकडे पाहून त्याच्याकडे पोटातच खूप दुखते. पण एकाने विचारले काय झालं तुम्हाला, काम दुखते? त्याने विचार पुनर् सांगावे कुणाचा कुसाने गीत उदासीन नाही, राज्यात लक्ष नाही, पृथ्वीच राज्य, सुंदर आत्मदार पत्नी लक्ष, सुंदर 4 मुलं लक्ष नाही. माझं काय मी काय यांच्यात मी प्रेम करत होतो, माझी म्हणत होतो. पण हे सुखाचे वाटे सुख ते सगळ्यासाठी, दुःख मे. आता हे माया मनीचा काढली फुकटची माया, हे घेणारे नाही. खुंटले सायास जगेगी वर्णात, तू माझा खुंटले मायेच्या लहरी आटल्या मनात. कामना पूर्तीसाठी तुम्ही आमच्या प्रेमाचे फुलोरे. त्याच्या
भरलेलं आहे. प्रेमाचे फूल रे पावती कामिक कामासाठी रंग पावती रंग. प्रेमाचे फूल रे पावती कामिक कामासाठी रंग पावती रंग. कोणी नव्हे तुझे या दुःखाची कोणी नाही. हे सगळे स्वार्थी बसले, तुला लुटणारे बसले. तुझ्या सुखासाठी येत आहे तो आपल्या स्वतःच्या सुखासाठी. या दुःखाची साक्षीदारी कोणी नाही. कोणी नव्हे तुझे मुलगी मी दर्शनाला आली होती असं का. तुमचा दरवाजा बंद होता असं का. मी उघडला. बरं तुम्ही झोपून होते असं. म्हणून मी चाललो गेलो त्या चालली गेली असा. झोपून येते तर तुम्ही उठले होते मला माहिती होतं. हां आणि तुम्ही आतून गेली माहिती आहे. हां पण 2-3 मिनिटात तुम्ही आली. 2 मिनिटात मला झोपते ना. परीक्षा काय तुझा काढले ओळखत नव्हतं. वाईस चान्सलरचं नाव एका ठिकाणी कीर्तन होतं. त्या ठिकाणी दादासाहेबांचं प्रवचन आटलं होतं आणि थकले म्हणून थोडेसे झोपले होते. लोक पुष्कळ होते. माझी गाडी गेली. ते मला ओळखतो. ते झोपले आणि मी त्यांचं नाव ऐकलं होतं. मी माझा मोठेपणा बाजूला केला आणि ते झोपले. संधी पाहून त्याची पाय दाबाला देवाकडे उन्मल फोटो बनवलं होतं. पाय दाबाला आमच्या पाय आम्ही बरं. एवढ्या शेतीतून दादा माझ्या घरी माझ्या मुठीत. त्याच्या दादाजवळच्या बायकांना अनेक संतांनी लाथा म्हणून हाकून दिली. त्यांच्या गुरुचा अपमान केला. त्याला सत्यदेव बाबा भार घालतो काय म्हणतो आम्हाला काही. पण ती बाई नारायण महाराजांच्या आश्रमात 4 दिवस राहिली. हळद हळद लावून दिली आणि काही त्यांच्या लग्नामध्ये दोघांनी हाताला कंकण वाईट सांगतो. पण ते नारायण महाराज काय म्हणतात, तुम्ही कोण आहे. आम्ही ज्ञानी आहोत. तुम्ही हां तुम्ही फिलॉसॉफर आहे हा शब्द. आणि पंढरपूर एक नकर करू नका मी म्हणतो. नारायण महाराज तू सगळं फोटो पाहून टाकली म्हणजे तुझं वाचायला नकर करू नका. ठीक युक्त्या श्रद्धा मला चालत त्या लोक लागले मार्गाने जाऊन द्या. खतर आहे बघा. अरे बर्फाचा देव त्या खतर होणार आहे. त्या बर्फात लोक देवसमोर ते जाणं ज्याचं ज्ञान भेटते येणार नाही. आता तुम्ही ठोका ऐकून का तुम्हाला कोणत्याने कोरोना झाला दिवाळी. आता दिवाळी कोरोना झाला तो झिजत आहे आणि वैज्ञानिक त्याने लेप लावत आहे पूर्ण करत आहे. आणि ती बर्फाने इकडे जातात हे लबाड मुलीची लबाडची यायला माहिती आहे का. ज्याचं कष्ट होते ते देव भेटतं. कोणा सांगितलं कष्ट आहे ते देव सुखातच भेटते. कुठं जायला लागत नाही. घरी बसतात रामराम करा देव भेटते. काहीच करावं लागत नाही. पण लोकांना स्वभाव झाला कष्ट करून काय भेटते. कष्ट करून पैसा भेटला तर त्याने कष्ट केल्यावर देव भेटते. मूर्ख बघा. देव गुरुच्या जवळ बसल्या बसल्या देव भेटते. देव भक्ताजवळ जाते. देव माझ्याजवळ आले. एकच देव आलं. परशुरामाच्या भेटीला आले. कुणकेश्वराला नुसतं प्रवचन आहे. कोण आहे एवढं मोठं प्रवचन करा. कुणकेश्वर तर जिथे अथांग समुद्र आहे. समुद्रात मंदिर आहे. काय ते फोटो जिंकले आणि तिथं प्रवचन झालं. कुणकेश्वर वीज कुणकेश्वर काय एक जीवतात प्रवचन झालं. महाराज परशुराम गेला. लोकांनी फोटो काढायचा प्रयत्न केला. फुटली. फोटो एकाची आला. आलिंगन दिलं. चाप्याचं पुत्र चापा खूप प्रसिद्ध झाला. फुल दिलं पण झालं काय. साईनाथ इथे आहे. सर्वांना पाहिजे.
रस्ता जातो. मुलाचं काय होतं का, नारायण तू जिपेचा चालला, तू बिघडला आहे चालणे, त्याने योग्य रस्ता दाखव. तो राजकारणाकडे, त्याची बायको राजकारणात उभी आहे, तो उभा आहे. आणि ती त्याच्या बायकोने सोडवलं. पोलिसांना पकडून दिलं होतं की तिच्या पोरानं बंदूक घेतली, ती तिचा छळ करतो ते रात्री. तू तिथं गेला 12 वाजता, त्या छळातून तुला मुक्त केली. तुझं प्रेम आहे, त्याला मार्ग दाखव, रस्ता दाखवून दे, अभंग आहे. एवढंच नाही, केदारनाथ जाताना प्रत्यक्ष माझी आई पार्वती ही अत्यंत सांगितलं, लांब जाता लोकांचा होता बघा. आता दिवस होता अक्षय गुरुजी जेवण कसं खायचं, बापाची पूजा केल्याशिवाय इथं कावळ्याला शिवणी नाही. हा, एकच कावळ्याला सर्वांचा खाऊन गेला. बरोबर आहे, खोटं बोलायचं नाही, मला खोटं बोलणार, मला ते जो ठेवणार हे सत्याची नाही. मग लोक बोलायला गुरुजी का आपला पांडुरंग तर नाही दिसला. हा, विचार का पाहिजे. हो, कोणा 4-5 कोस चढच होतो सर. तिथं बाई मग सांगून थांबा हो, म्हणजे चहा प्यायला तुझी चहा घेऊन आमचं पैसे नाही आणले, आम्ही मोठं तयार केलं. अहो पैसे नाही ना, ते चहा पाठवलं तुम्हाला, थोड्या मुलीला चहा पाठवलं. बोल ना, हे सांगता कधी लोक, हे गुरुची अनुभूती सांगतात का कधी, सांगितलं कधी? हा, का करत ना, आम्हाला आमची बढाई मारायची आहे. जो तो बढाई स्वतःची मारते, त्याकडे मी गुरुचा भाव आहे. आणि काही सांगते गुरुजी आमच्यापासून शिकले आहे, गुरुजी आमच्यापासून शिकले. हो, सोडा तुम्ही पाठवलं दाखव विकलं कशाला ते आता बोलूच नाही. आता महापौरचा पांढराच्या पायावर मुकला, तुझ्या पायावर पांढराच्या पायावर 3 महिन्यापासून तो जास्त. आधी माझी यात्रा ठरली, मला का माहिती बाळातून गावा होते, मला लक्षात होतं ते बाळातून कधी बाळा पडते जन्म पहिली म्हणजे काय करावं म्हणजे घेणं कोट्याने, मरण तर मरण, वाचन तर वाचलं. आणि पहिला पाळणा त्या टाकला वाशिममध्ये, जिथं आपण गेलतो आता, तिथं पाळणा घेतला झुला, आणि तो दंड्याने बांधला. आले मोठ्या दंडात मारला, हा धराचा, त्या दंड्याने बांधला. त्याचं त्याने झोपवला, कांदिराने बांधला. म्हणजे परीक्षा आहे त्याची. काही म्हणजे हा गेला, हा गेला की मग त्या यात्रा करत करत बाय बरोबर म्हणजे रडतं का त्याला फार तू या कोणा कोणाकडे पुन्हा येईल जातं झाडा का गोवर नाही, मग गोमतच काय नाही. चंद्र बघितली मग त्याला कुठून आहे धरलं असतं 3 महिन्यात, आणखी भुचका गेला नाकात काढल्यात लोक तर मुर्द्या का गोळा करू मग का तुम्ही का करून ते समजा. बाहेर निघाला, अंगाचा थांबड्या निघून गेला, ताप निघून गेला, टिक पहाड लागला. मंदिरात गेलो, त्याचा पुजारी म्हणते बाळ माझ्या हातात त्यात म्हटलं त्या बा त्याला हातात त्याचा पांढरा लोट्याचा आणि सू केली पण तो ब्राह्मण बोलला नाही. दुसरा पोरगा सांगतो, मामा वाजांत्री आहे, वाजा चाललाय एका पंजाबाकडे खूप मजा येते. त्याने आम्हाला जागा दिली असं थांबा, आजच्या ते जेवण खाऊ झालं सकाळी दिला. जेवण खायचं झोपलं, मागास झोपले. चला आहे त्याच्या मागायच्या अंगावर उठला. सासे मागून चालू घ्यायच्या विनोदी पाटील 3 गाड्या होत्या आपल्या. बाईक आठवते त्या बांधकारीच पैसे प्रसाद करून ठेवलं होतं. बरोबर आहे बाबा, हा म्हणजे मागायच्या मित्र हो, हे नाते कोणाचे गोष्टी कोणाचे, देव सर्वांचा आहे, कोणी कोणाची नाही. कोणी न तुझे
कोणाला विचारा ज्याचं मरण जवळ आलाय तुम्ही अमर आम्ही तुम्हाला विचारत नाही. तुम्ही अमर आहे, तुमची बायका अमर, पोरं अमर, धन अमर, घर अमर, मग मला कायची चिंता आहे? हा भ्रम आहे, हा भ्रम. कोण केव्हा मरायचा नियम नाही. आणि टोकलाय कोरोना, बापाने येते का कोणाला येते पहा ना कसे आहे तुमचे नाते होते. कोरोना झाला का नवऱ्याने हो हात टोकला त्याने घेऊन जा तिकडे. नवऱ्याकडे मी राहू शकत नाही, मी खूप चिंता आहे नवऱ्याची आहे. नवऱ्याने सोबत दाखवी इतर दाखवलं असं ती काय म्हणते करू नका का हो तिकडे तिकडे अहो मेला मेला तिकडे जाऊन टाका. सत्याचा सत्य कोणी नव्हे तुझे मायला म्हणजे नातं कशाचं आहे आपापल्या सुखात सुख भेटत असतात तर केव्हा हे कोणाला सोडती याचा काही नाही. राजा म्हणतो काय कुंतले आता पाण्याचा ज्ञान झालं हे नाही आपण वाचू शकत नाही. आणि म्हणून सहज त्याग केलं आणि गंगेच्या किनारी गेला सुकता मी आले सुकता आणि गंगेच्या किनारी बसला. महागंगा तू नारायणाच्या चरणात निघाली महा मी तुला शरण माझं रक्षण कर महा माझं रक्षण कर. आणि तिथे गंगेची पूजा झाली. धर्मीय संत सदानिमित्त म्हणतात ही बातमी जेव्हा समजली का राजा सातत्य म्हणा महान राजा आपला